Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mridmai Joshi here. In today's English grammar session, let us learn some verb patterns. VERB verb patterns. PATTERNS. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण वर्ब पॅटर्न्स बघणार आहोत. वर्ब पॅटर्न मीन्स व्हॉट फॉलोज अ वर्ब. थोडक्यात क्रियापदाच्या नंतर जे येतं, जो पॅटर्न येतो किंवा जो नमुना नाही म्हणता येणार, पण ज्या पद्धतीनं काही शब्द येतात त्याला म्हणतात पॅटर्न. तर तसे आपण काही वर्ब पॅटर्न्स बघणार आहोत आणि त्या योगे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य कशी रचली जातात तेही तुम्हाला पाहायला मिळेल. आपण भरपूर उदाहरणं बघणार आहोत. तर फर्स्ट पॅटर्न, पहिला पॅटर्न आहे वर्ब. वर्ब म्हणजे क्रियापद. तर सगळ्यात सोपा वर्बचा पॅटर्न आहे हा. त्याचा फॉर्म कसा असतो तर सब्जेक्ट म्हणजे थोडक्यात कर्ता प्लस वर्ब म्हणजे क्रियापद. सो सब्जेक्ट इज फॉलोड बाय इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता आपण पाहिलेलं आहे मागच्या जेव्हा आपण मागचं काही तुम्ही सेशन्स मागची जुनी बघाल तेव्हा त्यात लक्षात आलेलं आहे की आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स पाहिलेले आहेत. इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्याला मराठीत अकर्मक क्रियापदं म्हणतो तशी आपण पाहिलेली आहेत. तर पहिला पॅटर्न जो आहे, फर्स्ट पॅटर्न इट इज ऑफ द फॉर्म सब्जेक्ट प्लस वर्ब. So this makes complete sense without help of any other words. तर अशी काही वाक्य आपण पाहूयात नमुन्यादाखल. पॅटर्न 1, सब्जेक्ट प्लस वर्ब. फर्स्ट सेंटेन्स, birds fly. Over here subject is birds, fly is the verb. It is intransitive, अकर्मक आहे. दुसरा आहे फायर बर्न्स. फायर बर्न्स फुल स्टॉप. म्हणजे फक्त सब्जेक्ट आहे फायर आणि वर्ब आहे बर्न्स. थर्ड इज द मून इज शायनिंग. आता इज शायनिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स दाखवतं. शाईन, शायनिंग. सो द सब्जेक्ट इज द मून अँड वर्ब इज शायनिंग. इट denotes present continuous tense and it is of the pattern subject plus verb. Next sentence, the baby is crying. The baby is the subject. Cry, crying continuous tense मध्ये केलं आपण. is crying present continuous tense. Next sentence, Kamala was singing. तर इथं was shows it is past tense and singing indicates continuous tense, past continuous tense. Kamala was singing. Kamala is the subject and rest is the verb. The bell has rung. R-U-N-G. Note that ring म्हणजे वाजणे. ring त्याचं past participle होतं rung. The bell has rung. The last sentence we might see, it is the sun rose. Rise म्हणजे उगवणे किंवा उठणे. तसं उगवणे जास्त यथार्थ होईल. The sun rose. Rise past tense, past participle is rose. The sun is the subject, verb rose. So we have seen some 6-7 sentences of this form. The simplest form, subject plus verb. Now let's look at the second pattern, pattern 2. It is of the type subject plus verb plus subject complement. आता हे subject complement म्हणजे काय? SUBJECT subject complement, COMPLEMENT. कॉम्प्लिमेंट मध्ये एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येणारे काही शब्द. म्हणजे इथे कसं असतं, subject complement is a word or group of words that completes the linking verb
विच इज देअर. मी एक उदाहरण घेते म्हणजे आपल्याला हे लक्षात येणार आहे. पॅटर्न 2 बघतोय आपण. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. एक्झाम्पल इज दिस इज अ पेन. नाव pay attention. Subject is this. Verb is indicates present tense obviously, and subject complement म्हणजे हे जे लिंकिंग वर्ब आहे is त्याला कंप्लीट करणारं काय आहे तर अ पेन. सो दिस इज अ पेन. दिस इज ऑफ द पॅटर्न सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. आता पुढची काही जी एक्झाम्पलची वाक्य आहेत ती सगळी या पॅटर्नमध्येच आहेत. कुठल्या पॅटर्नमध्ये? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पाहूयात पुढची वाक्य. हिज ब्रदर बिकेम अ सोल्जर. इथे सब्जेक्ट आहे हिज ब्रदर, वर्ब आहे बिकेम. बिकेम हे पास्ट टेन्स दाखवतं. सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे तर अ सोल्जर. नेक्स्ट सेंटेन्स. दॅट बुक is mine. The subject आहे that book, verb is and mine is the subject complement. Next sentence. Gopal looks sad. इथे गोपाळ हा सब्जेक्ट आहे, वर्ब आहे looks आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे sad. Next sentence. My father grew angry. My father is the subject, verb is grew and angry is the subject complement. जे लिंकिंग वर्बला जोडून येतं आणि अर्थ पूर्ण करतं त्याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं म्हणतात, असं आपण थोडक्यात लक्षात ठेवू शकतो. सो नेक्स्ट सेंटेन्स. द चिल्ड्रन केप्ट क्वायट. कीप केप्ट मूळ क्रियापद आहे कीप. सो त्याचं होतं केप्ट. द चिल्ड्रन केप्ट क्वायट. इथे द चिल्ड्रन is the subject, verb is kept and quiet is the subject complement. Last sentence. The milk has turned sour. The milk हे आहे subject, verb is has turned आणि subject complement आहे sour, S-O-U-R. सोर किंवा सार असा त्याचा उच्चार करतात. म्हणजे थोडक्यात दूध नासलेलं आहे. सार म्हणजे या अख्ख्या वाक्याचा अर्थ द मिल्क हॅज टर्न सार म्हणजे दूध नासलं आहे. सो नाव टुडे we started with what are verb patterns. Then we saw the simplest verb pattern number 1. It was very easy, subject plus verb. And the second pattern was subject plus verb plus subject complement. आता तुमच्या लक्षात येईल की जसं आपण हे वर्ब पॅटर्न्स बघू तसं सगळ्यात छोटी वाक्य कशी तयार करतात हे तुमच्या लक्षात येणार आहे. पहिल्या पॅटर्नमध्ये आपण पाहिलं की फक्त सब्जेक्ट आणि एक इंट्रान्सिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद वापरलं की सगळ्यात छोटं सेंटेन्स तयार होऊ शकतं. जसं आपण पाहिलं बर्ड्स फ्लाय, फायर बर्न्स, द सन रोज. तर फक्त सब्जेक्ट आणि इंट्रान्सिटिव्ह वर्बनी पहिला पॅटर्न तयार होऊ शकतो. सेकंड पॅटर्न आपण पाहिला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. त्यातही आपण पाहिलं सगळी सोपी उदाहरणं होती. गोपाळ लुक्स सॅड. सो त्याला एक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जोडलं वर्बला की मग हा सेकंड पॅटर्न तयार होतो. सो once we start studying these patterns you will understand that it is very easy to form sentences. So that's all for today's grammar session. I hope you have followed it. I hope that you have understood it well, and in case you have any difficulties for the first two patterns then please let me know. In the coming sessions we will be looking at more such patterns. Thank you. धन्यवाद.